ब्रेकनंतर आपलं स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपला खासदार श्रीकांत शिंदेंनी मोठा धक्का दिलाय। शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याची मोठी माहिती आता समोर येते। काँग्रेसचे निलंबित नगरसेवक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांना घेऊन तिथे सत्ता स्थापन करण्याचा दावा भाजपने केलेला होता। तर करणाऱ्या भाजपाला शिवसेनेने आता चितपट दिलेला आहे। ही मोठी बातमी आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडे। गणेश, अंबरनाथ महापालिका सतत चर्चेमध्ये राहिली आहे, आज आता पुन्हा एक मोठी बातमी तिथून समोर येते। अगदी दर दिवशी एक नवीन बातमी या राजकारणामध्ये, अंबरनाथच्या राजकारणामध्ये पाहायला आपल्याला मिळते। विशेष म्हणजे भाजपानं सुरुवातीला काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे 4 नगरसेवक आहेत त्यांच्या सोबतीला घेऊन, त्यांना सोबत घेऊन बहुमत या महापालिकेवर सिद्ध करण्याचा दावा केला होता। जिल्हाधिकाऱ्याकडे त्यांनी अंबरनाथ विकास आघाडीच्या नावानं गट देखील स्थापन केला होता। मात्र काँग्रेसचे जे 12 निलंबित नगरसेवक आहेत त्यांनी जेव्हा काल भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर अजित पवार गटाचे जे 4 नगरसेवक आहेत ते नॉट रिचेबल आहेत सध्या तरी, आणि अशी अधिकृत माहिती आपल्याला मिळते सूत्रांकडनं की या 4ही नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिलाय आणि या पाठिंबामुळे शिवसेनेचे जवळजवळ आता 31 नगरसेवक होत आहेत आणि त्याच्यामुळे 59 नगरसेवकांची संख्या असलेल्या या पालिकेमध्ये 31चा आकडा हा बहुमताचा आकडा आहे। आणि त्याच्यामुळे शिंदे गटानं, विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपाची जी खेळी होती त्याला सुरुंग लावलेला आहे आणि पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता या नगर परिषदेमध्ये आली असं आपल्याला म्हणायला लागेल। मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाहीये, कारण ते नॉट रिचेबल आहेत। जेव्हा ते रिचेबल होतील त्यावेळेस नक्की या ठिकाणी काय घडतंय ते समोर येईल। बरोबर आहे गणेश, नेमकं रिचेबल झाल्यावर सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।